नमस्कार, मी दिव्या हुरकट साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत डायबिटीज आणि किडनीच्या समस्या या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्हान्स आयुर्वेदाचे सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी सर। सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत। नमस्कार। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। डॉक्टर गिरी हे गेल्या 30 वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर कार्य आणि त्यासाठी वर्तमानपत्रात लेख, अनेक ठिकाणी व्याख्यानेही ते देत आहेत। 2015 पासून डायबिटीज मुक्त भारत हे अभियान ते राबवत आहेत आणि त्यातून आजपर्यंत हजारो लोक डायबिटीज मुक्त झाले आहेत। सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाइप 1 डायबिटीजवर संशोधन ते करत आहेत आणि त्यातून अनेक जणांना फायदा झाला आहे। हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर, पीसीओडी, पीसीओएस, इन्फर्टिलिटी, संधिवात अशा बऱ्याच आजारांवर होणाऱ्या विशेष संशोधन आणि या आजारांच्या अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा लाभ त्यांनी करून दिला आहे। भारतीय वेद, आयुर्वेद, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, TCM, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ऑरिक्युली थेरपी या औषधमुक्त शास्त्राचा सखोल अभ्यास, औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्स पद्धतीवर संशोधन, औषधमुक्त जीवन कसे साध्य करावे यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या त्यांच्या YouTube चॅनलवर डायबिटीज आणि औषधमुक्त जीवन, हृदयविकार आणि आयुर्वेद, संधिवात आणि आयुर्वेद, पीसीओडी, पीसीओएस, वंध्यत्व आणि आयुर्वेद अशा बऱ्याच आणि अनेक विषयांवर दर गुरुवारी लाईव्ह वेबिनार ते घेतात आणि या वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि या वेबिनारला तुम्ही नक्कीच अटेंड करा। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत करते। डायबिटीज आणि किडनीच्या समस्याचा आपला विषय आहे। सर, सध्या डायबिटीजचे जे रुग्ण आहेत त्यांच्यात आपल्याला किडनी फेल होणं किंवा पाय कापावा लागणं, अंधत्व अशा बऱ्याच समस्या भरपूर दिसत आहेत, या वाढत चालल्या आहेत। तर यांचा डायबिटीजशी काही संबंध आहे का आणि याची कारणे काय आहे? बेसिकली या समस्या वाढतायत याचं कारण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात झालेला व्यवसायाचा शिरकाव किंवा व्यवसाय वाढलेला आहे। म्हणजे बेसिकली जर का आपण काही वर्षापूर्वी बघितलं तर माणूस आजारी झाल्यानंतर डॉक्टरकडे जात होता, पण नंतर हे हळूहळू चेंज होत गेलं की पहिल्यांदा आजारी झाल्यावर जात होता, नंतर माणूस आता घाबरल्यामुळे जातो। म्हणजे कसं की आजार काहीच नसतो, म्हणजे लहान मुलांमध्ये काहीच नसतो, पण भविष्यात काही होऊ नये म्हणून इम्युनायझेशन घेतले जातात। म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे पहिल्यांदा आजारी असल्यावर जात होता, आता चांगला माणूस डॉक्टरकडे जातो आणि आजारी होतो। आणि आता तर ह्या औषधांचा अतिरेक एवढा वाढत चाललाय की तुम्हाला म्हणजे औषधं विकणं हा एक व्यवसाय झालाय। तर त्याच्यामुळे होतं कसं की तुम्हाला त्या औषधांचा फायदा आहे किंवा नाही आहे याचा विचार केला जात नाही आणि मग अनेक प्रकारची औषधं दिली जातात आणि या औषधांच्या अतिरेकातून अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात। दुसरं कारण जर का याच्यामध्ये बघायचं गेलं तर चुकीचं काहीतरी समजूत आपली झालेली आहे। तर डायबिटीस म्हणजे आपण काय म्हणतो तर रक्तातली साखर वाढली म्हणजे डायबिटीस, आणि मग ती सगळा जो काही म्हणजे औषध उपचार जो आहे तो रक्तातली साखर कमी करण्यावर भर दिला जातो। परंतु आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की डायबिटीस का होतो, बरोबर? म्हणजे जर का एखादा नॉन डायबेटिक पर्सन आहे, त्यांनी अर्धा किलो जिलबी खाल्ली किंवा किती गोड खाल्लं तरी त्याची साखर वाढत नाही, आणि एखादा डायबेटिक पेशंट आहे त्यांनी एखादी जिलबी खाल्ली किंवा थोडंसं जरी गोड खाल्लं तरी त्याची साखर वाढते। असं का होतं? मेनली म्हणजे इतरांना जे नॉन डायबेटिक आहे त्यांना कुठलेही नियम लागू नयेत, ग्लायसेमिक इंडेक्स लागू नये असं आहे का काही? तर तसं काही नाही आहे। तर बेसिकली कसं असतं की तुम्ही किती जरी गोड खाल्लं किंवा काही खाल्लं तरी तुमचा हा जो जठराग्नी आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही खाल्ल्यानंतर तिथे बघितलं जाणार आहे की तुम्हाला किती साखर लागणार आहे, शरीराची गरज किती आहे। तर त्याप्रमाणे उरलेली साखर जी आहे ती जाळून टाकली जाणार आहे, शरीराची जेवढी गरज आहे तेवढीच साखर शरीरात येणार आहे आणि त्यांची साखर वाढणार आहे। पण डायबेटिक पेशंट्समध्ये नेमकं काय होतं की त्यांचा हा अग्नी कुठेतरी बिघडलेला असतो आणि मग एक्स्ट्रा साखर जाळली जात नाही आणि ती शरीरामध्ये येते। आता ती शरीरामध्ये म्हणजे रक्तामध्ये आल्यानंतर इतर जे काही सेल्स असतात ते काय म्हणतात की आम्ही ही एक्स्ट्रा साखर घेतली तर आम्हाला प्रॉब्लेमॅटिक होईल आणि त्याच्यामुळे ती घ्यायला तयार होत नाही आणि ती साखर रक्तात राहते, ज्याला आपण डायबिटीस म्हणतो। आणि आपण गोळ्या घेऊन असं काय मोठं प्रमेय साध्य करतो की, कारण शेवटी आपण काय करतो की गोळी घेतो आणि जी नको असलेली साखर म्हणजे शरीर जी साखर घ्यायला तयार नाही आहे ती जबरदस्ती आपण काय करतो आपल्या सेल्समध्ये टाकतो आणि त्याच्यामुळे मग ही साखर शरीरामध्ये साठत जाते। म्हणजे तुम्ही जसं म्हणता की म्हणजे म्हणून तर म्हणताना आपण म्हणतो ब्लड शुगर, पण ब्लड शुगर जशी वाईट तशी बॉडी शुगर पण वाईट, म्हणजे ती रक्तातली जाते पण तुमच्या शरीरामध्ये साठत जाते। शरीर काय करणार आहे
त्याच्यामुळे प्रायमरी लेवलला तुमचे जे काही सेफ पॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये ती साखर साठवली जाते आणि नंतर मात्र ती साखर काय होते तुमच्या नसांवर जमा व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुमचे जे काही नर्व्स आहेत त्याच्यावर जमा होते. आता या नर्व्स कशा असतात तर इलेक्ट्रिक वायर सारख्या, म्हणजे आतून तांब्याची तार आणि वरून रबर कवरिंग जसं असतं आणि जिथे तांब्याची तार ओपन आहे तिथे काय लागतं तुम्हाला करंट जाणवत असतो. त्याच पद्धतीने तुमच्या म्हणजे नसांमध्ये आतून नस असते आणि वरून त्याला कवरिंग असतं आणि त्याच्यामुळे जिथे नस ओपन आहे तिथेच तुम्हाला काय होतं स्पर्श जाणवतो. पण हे पूर्ण कवरिंग जर का निघून गेलं तर मात्र सगळीकडे सेन्सेशन जाणवायला लागतं आणि तुमच्याकडे अनवॉन्टेड साखर ज्या वेळेला इथे तुमच्या नर्व्सवर जमावायला लागते तेव्हा त्याचं वरचं कवरिंग जायला सुरुवात होते आणि नसा ओपन होतात आणि नसा ओपन झाल्या की तुम्हाला हातापायाला जळजळ व्हायला लागते. आणि याच्यासाठी परत उपाय काय केला जातो म्हणजे बाबा या नसांवरचं कवरिंग रिपेअर करण्यासाठी काही केलं जातं का तर तसं काही केलं जात नाही. सेंट्रली फक्त पेन्स जे काही तुम्हाला जे काही त्रास होत असतो ते ब्लॉक करण्याचे उपाय केले जातात. आणि मग त्याच्यामुळे प्रॉब्लेमॅटिक पार्ट असा होतो की सेंट्रली तर ते टेम्पररी तर तुम्हाला म्हणजे जळजळ वगैरे कमी होईल, परंतु जसं वरचं कवरिंग डॅमेज झाले तसं ती नस पण डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि नस डॅमेज झाली तर तुम्हाला बधीरपणा येतो किंवा तिथलं सेन्सेशनच जाणवत नाही. आता तिथे सेन्सेशनच नसल्यानंतर मग तिथले म्हणतो ना की जखम झाली तरी कळत नाही आणि मग मुश्किल काम असं होतं की पाय कापायची पाळी येते. त्याच प्रकारे ही जी काही एक्स्ट्रा साखर आहे ती ज्या वेळेला डोळ्यांमध्ये जायला लागेल त्यावेळेला रेटायनोपॅथी सारखे प्रॉब्लेम येतील, किडनीमध्ये जातील किंवा शरीरामध्ये टॉक्सिक लेवल याच्यामुळे जर का वाढायला लागली तर किडनी फेल्युअर सारखे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे एकूणच आपण जर का बघतोय तर डायबिटीज का कंट्रोल करायचा हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. म्हणजे डायबिटीज कंट्रोल म्हणजे नुसते आकडे मेंटेन करणं आहे का तर असं नाही आहे. तर फ्युचरमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते मॅनेज करणं किंवा फ्युचरमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत हे बघणं हा सगळ्यात त्याच्यामधला महत्त्वाचा पार्ट असतो. आणि आता जर का सध्या बघितलं तर आमच्याकडे येणारे पेशंट्स आम्ही बघतो की 10-15 वर्षामध्येच म्हणजे त्यांना म्हणजे न्यूरोपॅथीसारखे प्रॉब्लेम म्हणजे रेटायनोपॅथीसारखे किडनी फेल्युअरसारखे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरुवात झालेली असते. मग नक्की आपण योग्य दिशेने चाललोय का हे बघणं महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे म्हणजे आयुर्वेदामध्ये जे पहिल्यापासून सांगितले की साखरेची मॅनेजमेंट कुठेतरी बिघडली आहे, अग्नी शरीरातला बिघडलेला आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला एक जठराग्नी सांगितला तसे 13 अग्नी आहेत बरोबर ना. तर असा कुठला अग्नी बिघडलाय ते बघायचं, साखरेची मॅनेजमेंट कुठे बिघडली ती बघायची, ती रिपेअर केली तरच डायबिटीज कंट्रोल होऊ शकतो किंवा म्हणजे डायबिटीजवर बरा पण करता येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे फ्युचर कॉम्प्लिकेशन्सपासून तुम्हाला वाचता सुद्धा येतं. अगदी सर, आत्ता तुम्ही सांगितलं की ही साखर डोळ्यात पण जाते आणि मग डोळ्यांच्या पण समस्या व्हायला लागतात. तर डोळ्यांच्या समस्या होतात किंवा आपण किडनीच्या समस्यांबद्दल बोललो, हे होऊच नाही डायबिटीज पेशंट्समध्ये, तर त्यासाठी काही करता येऊ शकतं का? आता जसं 2008 साली एक ट्रायल झाली होती बरोबर ना, ज्याला अकॉर्ड ट्रायल असं म्हणतात. याच्यामध्ये 2 ग्रुप तयार केले. एका ग्रुपमध्ये त्यांनी साधारण एक 250 साधारण साखर असेल असा ग्रुप होता आणि एका ग्रुपमधला दुसरा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये जी साखर होती ती त्यांनी औषधं देऊन कमी केली. म्हणजे एक ग्रुप जो आहे त्याला काही केलं नाही, एका ग्रुपला औषधं देऊन साखर कमी केली आणि त्यांना मॉनिटर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की औषधं देऊन ज्यांची साखर म्हणजे 150च्या आतमध्ये आणली गेलेली आहे त्यांच्यामध्ये डेथ रेट जास्त आहे, किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांच्यामध्ये पाय कापायचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये रेटायनोपॅथीसारखे प्रॉब्लेम वाढलेले आहेत. म्हणजे तुम्ही औषधं घेऊन जर का साखर कमी केली तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहेत असं त्या ट्रायलमध्ये सांगितलं. त्याच्यामुळे म्हणजे कसं आणि ज्यांना म्हणजे त्यांनी म्हणजे नॅचरली ज्यांनी कंट्रोल केली किंवा एक साधारण 2-250च्या रेंजमध्ये नॉर्मली राहिली तर त्यांना काहीच कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झालेले नव्हते. म्हणजे जर का याचं बघितलं 2008 साली ही ट्रायल झाली आणि तरीसुद्धा ती ॲक्सेप्ट केली गेली नाही कारण व्यवसाय. आणि मग शेवटी आत्ता कुठे ते म्हणजे अतिरेक झाला या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे लोक किडनी फेल्युअरमध्ये जायला लागली किंवा म्हणजे रेटायनोपॅथीचे प्रॉब्लेम वाढले, डेथ रेट वाढायला लागला आणि मग कुठेतरी आता ते 2018 साली बरोबर ना ते ॲक्सेप्ट केलं गेलं की नाही बाबा ह्या गोष्टी आपण म्हणजे 200 बाबा शुगर असेल तर चालेल, WHO साईट्सवर त्या गोष्टी आल्या, परंतु अजून आपल्याकडे मात्र ॲक्सेप्ट केलेल्या नाही आहेत. तर त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येकाने हा विचार करणं गरजेचं आहे की रिसर्च काय सांगतोय बरोबर ना. म्हणजे शेवटी व्यवसाय जो आहे तो चालूच राहणार आहे, त्यामुळे आपल्या काय फायद्याचं काय आहे. म्हणजे जर का तुम्ही एखादी गोळी खात असाल तर ह्या म्हणजे किंवा एखाद्या ठिकाणी औषध घेत असाल तुम्ही तर ही औषधं घेऊन म्हणजे आधी माझ्यापासून 10 वर्ष जो औषधं घेतोय त्याचा काही फायदा झाला का तो बघा. तुम्ही एखाद्या डायबेटिक हॉस्पिटल्समध्ये जाऊन बघा की त्यांना विचारा बाबा की तुमचं बाबा का म्हणजे किडनी फेल्युअर का झालेले आहे, की तुमचे पाय कापायला का लागलेले आहेत, म्हणजे तुम्ही काही शुगर कंट्रोल ठेवली नाही का. तर ते म्हणतात आयुष्यभर तर कंट्रोल ठेवली आणि तरीसुद्धा जर का हे होणार असेल तर तुम्ही पण नुसतीच जर का गोळ्या खाऊन कंट्रोल ठेवणार असाल तर फ्युचरमध्ये त्यांचं जे झालं ते तुमचं होणार आहे. तर त्याच्यामुळे जर का तुम्हाला म्हणजे म्हणतो ना की हे फ्युचर प्रॉब्लेम होऊ नये वाटत असेल तर तुम्हाला औषधमुक्त जीवन जगायला
पाहिजे. शुगर तुम्हाला नैसर्गिकरित्या जर का तुम्ही कंट्रोल केली तर आणि तरच फायदा होणार आहे. अन्यथा काय होणार आहे की तुमच्या म्हणजे किडनी फेल्युअर आणि याच्याकडे जाणार आणि तुम्ही बघता औषध खाणाऱ्यांचे आता काय हाल चाललेले आहे. त्यामुळे औषधमुक्त जीवन साध्य केलं तरच या समस्यांपासून तुम्ही वाचू शकाल. अगदी सर, काय काळजी घ्यायची हे तुम्ही आता सांगितलं. मात्र ज्यांची क्रिएटिन लेवल आता वाढलेली आहे किंवा ज्यांची किडनी फेल झालेली आहे आता, त्यांनी काय करायला हवं या स्थितीत? बेसिकली पहिल्यांदी किडनी फेल होते हे म्हणणंच चुकीचं आहे, बरोबर. कारण जर का किडनी फेल होत असती तर आज आमच्याकडे म्हणजे 100 पेक्षा वर पेशंट डायलिसिस हे जर का मुक्त झाले असेल, त्यांना नॉर्मल युरिनेशन होत असेल, तर मग किडनी परत कशी काय काम करायला लागली. एखादा ऑर्गन जर का फेल झाला तर तो परत कसा काय काम करायला लागेल. दुसरं एक म्हणजे की क्रिएटिनिन लेवलबद्दल जर का बघायचं झालं तर क्रिएटिनिन आणि किडनी फेल्युअरचा संबंध काय तसं बघायला गेलं तर, कारण किडनीमध्ये तर काही क्रिएटिनिन तयार होत नाही. क्रिएटिनिन तुमचं तयार होतं तुमच्या मसल्समध्ये, बरोबर. त्यामुळे प्रत्येक वेळेला क्रिएटिनिन वाढलं म्हणजे तुमची किडनी फेल असेल असं काही नियम नाही आहे, किंवा तुमची किडनी शटडाऊन असेल असं काही नियम नाही आहे. म्हणजे तुम्ही जर का फार नॉनव्हेज खात असाल, हेवी प्रोटीन घेत असाल, तरीसुद्धा तुमची म्हणजे क्रिएटिनिन लेवल वाढू शकते. इव्हन तुम्हाला एखादं सिव्हिअर इन्फेक्शन झालेलं असेल, त्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा क्रिएटिन लेवल वाढलेली असते. त्याच्यानंतर जर का तुम्ही स्टेरॉइड घेत असाल किंवा अँटीबायोटिक्सचं प्रमाण जास्ती असेल तरीसुद्धा तुमची क्रिएटिनिन लेवल वाढते. म्हणजे क्रिएटिनिन लेवल वाढण्याचे अनेक म्हणजे गोष्टी आहेत की प्रत्येक वेळेला तुम्ही किडनीवर ब्लेम नाही करू शकत. हां, फक्त त्यातला एक पार्ट असा आहे की पण त्याच्यामध्ये सुद्धा कसं होतं की ज्या वेळेला शरीरामध्ये टॉक्सिक लेवल वाढायला लागते, कारण क्रिएटिनिन वाढलं म्हणजे काय की शेवटी शरीरामध्ये ज्या केमिकल रिॲक्शनचा रेट वाढायला लागतो त्यावेळेला बाय प्रॉडक्ट म्हणून क्रिएटिनिन वाढणार आहे, प्रोटीनचं कन्झम्पशन जास्ती होणार आहे आणि मग त्याच वेळेला इतर टॉक्सिक लेवल सुद्धा वाढायला लागतात. आणि ह्या टॉक्सिक लेवल ज्या आहेत बरोबर ना, त्या तुम्हाला जर का सहन नाही झाल्या किंवा शरीरामध्ये ते टॉक्सिन्स वाढायला लागले तर शरीर ते बाहेर टाकायचा प्रयत्न करणार आहे. मग त्याच्या वेळेला तुम्हाला उलटीसारखं होतं आणि अशा वेळेला काय होतं की जर का एवढे टॉक्सिन जर का किडनीमधून बाहेर पडायला लागले तर किडनी फेल्युअर होऊन जाईल आणि म्हणून किडनी टेम्पररी शटडाऊन होते आणि परत टॉक्सिक लेवल शरीरात वाढायला लागते किडनी शटडाऊन झाल्यामुळे. आणि मग माणसाला उलटीसारखं वाटायला लागतं, नॉशिया यायला लागतो, म्हणजे हातापायाला काज यायला लागते, त्याच्यानंतर युरिनमध्ये कधी कधी रक्त वगैरे जायला लागतं. असे जे काही प्रकार व्हायला लागतात तर त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं येतं की आपल्या शरीरात टॉक्सिक वाढलेले आहेत आणि किडनी कुठेतरी फेल म्हणण्यापेक्षा शटडाऊन झालेली आहे. वातावरण जर का तुम्ही परत रिव्हर्स केलं तर तुमची किडनी परत काम करायला सुद्धा लागू शकते. अगदी सर, मधुमेहाचे खरं तर खूप पेशंट सध्या भारतात वाढलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे सर्व डॉक्टर्स आणि त्यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीज, हृदयविकार, किडनी, कॅन्सर, संधिवात, PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी अशा बऱ्याच आजारांमध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा घर बसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड आणि काळेवाडी या ठिकाणी 3 ठिकाणी क्लिनिक असून ते महिन्यातून 2दा मुंबईला आणि ठाण्याला कन्सल्टिंगसाठी भेट देतात. ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यांना प्रत्यक्ष भेटू शकता. कार्यक्रमात वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डायबिटीज आणि किडनीच्या समस्या या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विद्याधर गिरी सर. पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे. सर, डायलिसिस पासून मुक्त करण्यासाठी तुम्ही एक अभियान राबवता, तर त्या अभियानाबद्दल आम्हाला एक थोडक्यात माहिती द्या. काय ते अभियान आहे आणि ते कुठे असतं? बेसिकली आपल्या मनामध्ये गैरसमज आहे की एकदा पेशंट डायलिसिसला गेला की तो मुक्त होत नाही. खरं असं की एक लक्षात घ्या तुम्ही की डायलिसिसला का जाता तुम्ही, इथून सुरुवात करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला तुमची किडनी शटडाऊन होते, फेल होण्यापेक्षा त्याला शटडाऊन म्हणणं जास्ती चांगलं. कारण बघा, एकदम गरमी वाढली तर तुम्ही काम करू शकणार नाही, एखाद्या जागी बसून राहावं लागेल. पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही डेड झाला. म्हणजे ती जर का परिस्थिती बदलली तर तुम्ही परत काम करायला लागता, तशी तुमची किडनी काम करायला लागते. पण किडनी टेम्पररी ज्या वेळेला शटडाऊन होते, तुमच्या शरीरात टॉक्सिक लेवल वाढायला लागतात. मग अशा वेळेला शटडाऊन झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढायला लागतं,
अंगाला सगळ्याकडे सूज यायला सुरुवात होते आणि काही खाता येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागायला लागतो आणि अशा वेळेला तुम्ही काय करता, डायलिसिससाठी जाता. आणि डायलिसिसमध्ये होतं काय की एक फिश्युला लावला जातो आणि तुमचं ब्लड फिल्टर केलं जातं आणि हे टॉक्झिन्स बाहेर काढले जातात. पण प्रॉब्लेम याच्यामध्ये असा होतो की हे टॉक्झिन्स बाहेर काढताना त्याच्याबरोबर तुमचे प्रोटीन्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत. म्हणजे डायलिसिस मशीन शेवटी ते मशीन आहे, ते काही नॅचरल नाही आहे तुमच्या किडनीसारखं. त्यामुळे त्याला काय काढावं काय नाही काढावं हे कळत नाही आणि त्याच्यामुळे ते तुमचे प्रोटीन, न्यूट्रियंट सगळं शरीराला लागणाऱ्या गोष्टी पण ड्रेन आउट करून टाकते आणि त्याच्यामुळे माणूस दिवसेंदिवस वीक व्हायला सुरुवात होते. म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे तर तुमच्या शरीरामध्ये वाढणारं पाणी आणि टॉक्सिन्स. पण त्याच्यासाठी आता एक नवीन संशोधनानुसार म्हणजे आम्ही एक टब तयार केला ज्याला पोश्चरल मेडिसिन असं सुद्धा म्हणतात. तर ह्या टबमध्ये जर का तुम्ही बसवलं म्हणजे 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर जर का मेंटेन केलं आणि आपण गळ्यापर्यंत बुडून जर का त्याच्यामध्ये बसलो तर स्वेटिंग व्हायला सुरुवात होते आणि ह्याच्यातून तुमचं सगळं पाणी जे आहे, टॉक्झिन जे आहे ते सगळे ड्रेन व्हायला सुरुवात होते, स्किन वाटे. कारण कसं आहे की जसं म्हणजे आपण म्हणतो ना गाडीला स्टेपनी असते तसं देवानी सर्व गोष्टी एक्स्ट्रा दिलेल्या. तुमची किडनी काम करत नाही ते काम तुमची स्किन करू शकेल, तुमच्या पोट म्हणजे म्हणतो ना संडास वाटे काही पाणी बाहेर पडू शकेल. तर ह्या मार्गांचा जर का योग्य वापर केला म्हणजे आम्ही जे काही डायलिसिस मुक्त अभियान त्यामध्ये पाणी बाहेर काढण्यासाठी स्किनचा वापर केला जातो. 40 डिग्रीच्या वर पाणी मेंटेन केलं जातं. त्याला अवगाह श्वेद असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये याची माहिती पूर्णपणे दिलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आयुर्वेदामध्ये फार डीपली स्टडी आहे सगळ्या गोष्टींचा, काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत आणि प्रत्येक गोष्टीवर योग्य उपाययोजना त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे या अवगाह शोधाचा जर का प्रॉपर वापर केला आणि आजपर्यंत जवळजवळ म्हणजे 1000 पेक्षा जास्ती लोक डायलिसिस मुक्त याच्यामधून झालेले आहेत. म्हणजे हे एक प्रूव्हन टेक्निक आहे. तर त्याच्यामुळे याच्याप्रमाणे जर का तुम्ही पाणी बाहेर काढून टाकलं, शेवटी डायलिसिस मशीन जे करणार आहे तेच काम ह्याच्यामध्ये होणार आहे आणि मग तेच काम जर का त्याच्यामध्ये होणार असेल तर मग माणसाला डायलिसिसची गरज राहत नाही. प्रायमरी लेवलला पहिल्यांदा हळूहळू म्हणजे बघतो आम्ही आमच्याकडे येणारे पेशंट्स कधी कधी म्हणजे आमच्याकडे आल्यानंतर एकदा सुरुवात झाली की कधी कधी त्यांना डायलिसिसची गरज लागत नाही की हळूहळू डायलिसिसचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि हळूहळू ते त्याच्यातून मुक्त होत जातात. सर पण डायलिसिसमध्ये पोस्चरल मेडिसिनचा वापर केला जातो तर त्याची काय कारण आहे, का केलं जातं? बेसिकली हे एक नवीन रिसर्च आहे याच्यामध्ये की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत असतो. म्हणजे जर का आपण बघितलं की मेनली ज्या वेळेला औषधांचा अतिरेक होतो किंवा तुमच्या ब्लड वेसल्स डॅमेज झालेले असतात, आतून नॅरो झालेले असतात, त्यावेळेला ब्लड खाली तर जातं बरोबर ना, परंतु ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वर येताना मात्र येत नाही आणि तुमची सगळी मशिनरी जी आहे ती या मधल्या भागामध्ये, त्यामुळे ब्लड जातं आणि येताना मात्र ते कमी येतं आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या हार्टला, लंग्सला, त्यानंतर तुमच्या किडनीला, लिव्हरला ब्लड सप्लाय कमी व्हायला लागतो आणि त्याच्यातून ह्या ऑर्गनचं काय होतं फंक्शन जे आहे ते हॅम्पर व्हायला लागतात आणि हे वीक व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला जर का तुम्ही डोकं खाली आणि पायवर म्हणजे अशा याला म्हणजे नुसतं पायाखाली उशा ठेवून नाही चालत, बऱ्याच जणांना वाटेल. कारण कसं होतं मग आपण असं झोपतो आणि कमरेच्या वर जातं, तसं नाही. तर कॉटलाच खाली तुम्हाला काय करायला लागेल म्हणजे विटा किंवा तुम्ही एखादा ठोकळा लावायला लागेल आणि 10 डिग्री हे मेंटेन करायचं. साधारण एक 8 इंच उंच दिली की तुम्हाला 10 डिग्री मेंटेन करता येतं. याने तुमचं ब्लड जे आहे ते या सेंट्रल पार्टमध्ये यायला सुरुवात होते. त्याच्यातून तुमचं हार्टचं फंक्शनिंग वाढतं, लंगचं फंक्शनिंग वाढतं, किडनी फंक्शनिंग वाढतं आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर तसंच मी जे काही अवघा श्वेत सांगितलं त्यावेळेला पण आपण ज्या वेळेला इथलं टेम्परेचर 40 डिग्रीच्या वर नेतो तेव्हा इथला मूळ सप्लाय वाढतो. त्याच्यातून तुमचं सोडियम एक्सक्रिशन्स वाढायला लागतं, युरिन आउटपुट वाढायला लागतो आणि शरीर जे आहे ते नॅचरल डायलिसिस मोडमध्ये जातं किंवा नॅचरल डिटॉक्सिफिकेशन्स मोडमध्ये जातं आणि एकदा तुमची बॉडी नॅचरली जर का डिटॉक्सिफाय झाली तर तुम्हाला म्हणजे डायलिसिसची गरजच राहत नाही. अगदी सर. पण सर डायलिसिस मुक्तीचा हा जो प्रकार आहे, हा अभियान आहे आणि ही जी प्रोसेस आहे यात आयुर्वेद कशा प्रकारे काम करतं? आता बेसिकली म्हणजे जर का आपण बघितलं की म्हणजे सध्या जी काही ट्रीटमेंट चालू असते म्हणजे डायलिसिसवाल्या पेशंटची, ते म्हणतात की डायलिसिस का बरं होत नाही, तर त्यामध्ये औषधं काय देतात ते बरोबर ना. म्हणजे ब्लड प्रेशर कमी करणारं औषध असतं, पोटॅशियम कमी करणारं औषध असतं किंवा अल्कलायनिटी मेंटेन करणारं औषध असतं. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. म्हणजे नुसतं मेंटेन करणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात आणि ज्या बऱ्या करणाऱ्या गोष्टी तर दिल्याच नसतात त्यामध्ये कुठली. म्हणजे किडनी बरी करणारी एक सुद्धा गोळी त्याच्यामध्ये नाही आहे किंवा डाएट जे काही त्यामध्ये सांगितलं जातं किंवा जे काही घाबरवलं जातं बरोबर नवे फ्रूट्स खायचे नाहीत कारण त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे किंवा म्हणजे फळं खायची नाहीत, भाज्या खायच्या नाहीत कारण त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे. आणि मग त्यामुळे मग कसं आहे की तुमची किडनी फेल का झाली आहे, कारण रक्ताची ॲसिडिटी वाढल्यामुळे तुमची किडनी काम करत नाही आहे. मग रक्तामध्ये जर का अल्कलायनिटी वाढवायची असेल तर तुम्हाला फ्रूट्स खाल्ले पाहिजेत, व्हेजिटेबल्स खाल्ल्या पाहिजेत आणि म्हणजे निसर्ग नावाची काही चीज आहे की नाही बरोबर. म्हणजे तुम्ही जरी काही खाल्लं म्हणजे आता सांगताना कसं सांगतात मॉडर्नमध्ये की बाबा तुमच्या ते डाळिंब आहे त्याच्यावरचं जे म्हणजे दाण्यांमधलं लाल आहे त्याच्यात बिटवेल आहे ते पाहिजे आहे, मधल्या
ज्या ज्या बिया येतात पोटॅशियम आहे ते नको आहे, मग तुमचं लाल लाल चुकून घ्या आणि बिया चुकून टाका. अरे हा काय प्रकार झाला? निसर्गाने जे अख्खं बनवलंय ते अख्खं खाता आलं पाहिजे. मग शरीर ठरवेल ना तुमचं की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. आता आम्ही आमच्या सर्व पेशंटला केळं देतो, बरं ना, संत्री देतो, मोसंबी देतो, सर्व प्रकारची फळं देतो, सर्व प्रकारच्या भाज्या देतो, पण मी तरी कोणाचं पोटॅशियम वाढलेलं बघितलेलं नाही, कारण ऑलरेडी आम्ही अनेक पेशंटवर ट्रीट करतोय. त्यामुळे फ्रूट बेस्ड डाएट येतो, त्यामुळे रक्ताची जी काही ऍसिडिटी आहे ती कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे याला GARD असं म्हणलं जातं, ग्रॅव्हिटेशनल रेझिस्टन्स अँड डाएट. त्यामुळे प्रॉपर म्हणजे अल्कलाइनिटी मेंटेन करणारा डाएट ज्या वेळेला दिला तो मिलेट्सचा वापर याच्यामध्ये केला जातो. आणि त्याच्याबरोबर इंटरनॅशनली प्रूव्ह झालंय की जर का गोक्षुरादी गुगुळ सारखं जे गुगुळ आहे किंवा गोक्षूर नावाची जी वनस्पती आहे ती तुमचे नेफ्रॉन्स आहेत तिला रिपेअर करत असते. दुसरं म्हणजे पुनर्नवा नावाची वनस्पती आहे, ही तर पुनर्जीवन देणारी वनस्पती आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चंद्रप्रभा तुमची बॉडी डिटॉक्सिफाय करत असते. आणि त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये किडनी बरी करणारे अनेक काय म्हणतो वनस्पती आहेत, डाएट आहे, आणि त्यांचा योग्य वापर केला तर नक्कीच आपण डायलिसिसपासून मुक्ती मिळवू शकतो. अगदी सर, आपल्याला डायलिसिस पासून मुक्ती मिळवायचीच आहे आणि त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांचे यूट्यूब चॅनल देखील आहे, तेही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. सर तिथे लाईव्ह वेबिनार घेतात, तिथे तुम्ही त्यांना तुमचे प्रश्न विचारू शकता, तुमची शंका विचारू शकता. आणि सरांना प्रत्यक्ष भेट द्यायची असेल तर त्यासाठी पुण्यामध्ये सर असतात आणि मुंबईतही ते कन्सल्टिंगसाठी येत असतात. तर तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घ्या आणि नक्कीच सरांना संपर्क करा. सर तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.